So hello students. Now let's study the next part, next derivation. This is the second application. Okay, so इसको क्या बोलेंगे हम? याला काय म्हणूया? Application 2 म्हणूया. Application 2 of the Gauss theorem. So Gauss theorem चे नंबर ऑफ ऍप्लिकेशन आहेत आणि त्याच्यातलं हे काय आहे? ऍप्लिकेशन 2 आहे. ओके, तर याच्यामध्ये काय फाइंड आउट करायचं आहे? That is electric field intensity due to electric field intensity due to infinitely long charged wire. Infinitely long charged wire. इनफायनाइटली लॉंग चार्ज्ड वायर पण म्हणू शकतो किंवा चार्ज्ड सिलेंडर. ओके, हे म्हणू शकतो आपण. आता लास्ट टाइम आपण काय बघितलेलं होतं? इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ड्यू टू स्पियर बघितलेलं होतं. इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ड्यू टू स्पियर बघितलेलं होतं. आता इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ड्यू टू थोडक्यात सिलेंडर बघायचं आहे. इट इज अ व्हेरी लॉंग सिलेंडर. वायर जी आहे ती सिलेंड्रिकल शेपचीच असते. सपोज अशा प्रकारे आता एक सिलेंडर आहे. मी सिलेंडर ड्रॉ करतो किंवा वायर ड्रॉ करतो. So this is a wire. Okay. This is a wire or cylinder which is infinitely long and this is its axis. हा त्याचा axis आहे. ओके, याची रेडियस किती आहे? सपोज रेडियस ऑफ द वायर और रेडियस ऑफ सिलेंडर इज सपोज कॅपिटल आर आहे. ठीक आहे, आणि हा इनफायनाइटली लॉंग आहे त्याच्यामुळे याच्यावर काय असणार आहे? चार्ज असणार आहे. आणि हा चार्ज कसा असणार आहे? चार्ज पर युनिट लेंथ असणार आहे. म्हणजे याला लिनियर चार्ज डेन्सिटी असणार आहे. So suppose this is positively charged. Okay, so नेहमीप्रमाणे फर्स्ट सेंटेन्स याचं काय येणार? कन्सिडर ए चार्ज्ड very long wire or cylinder. Consider a charged very long wire or cylinder. Okay, लेट. कॅपिटल आर का आहे? रेडियस ऑफ वायर आहे. रेडियस ऑफ वायर. ओके, त्याच्यानंतर लॅम्बडा इज का आहे? चार्ज पर युनिट लेंथ आहे. लॅम्बडा इज इक्वल टू चार्ज पर युनिट लेंथ आहे. लॅम्बडा का आहे? चार्ज पर युनिट लेंथ आहे. ठीक आहे, आता लॅम्बडा म्हणजे चार्ज पर युनिट लेंथ. चार्ज पर युनिट लेंथ म्हणजे काय येणार आहे? चार्ज डिवाइडेड बाय लेंथ येणार. लॅम्बडा इज इक्वल टू काय येणार आहे? क्यू बाय एल. और फ्रॉम दिस रिलेशन वी कॅन राईट क्यू इज इक्वल टू काय येणार आहे? लॅम्बडा इंटू एल. ठीक आहे, आता या चार्जड सिलेंडर मुळे किंवा चार्जड वायर मुळे काय होणार आहे? त्याच्या सराउंडिंग मध्ये इलेक्ट्रिक फील्ड डेव्हलप होणार आहे. चार्ज सिलेंडरच्या सराउंडिंग मध्ये काय असेल? इलेक्ट्रिक फील्ड असणार आहे. आणि त्या इलेक्ट्रिक फील्ड मधला काय करूया? आता एक पॉइंट पी घेऊया. सो दिस इज अ पॉइंट पी. हा पॉइंट पी आहे आणि तो सेंटर पासून किती डिस्टन्सवर आहे? सपोज फ्रॉम सेंटर इट इज ऍट ए डिस्टन्स, किंवा ऍक्सिस पासून किती डिस्टन्सला आहे? सपोज स्मॉल आर एवढ्या डिस्टन्सला आहे. ओके, इट इज ऍट अ डिस्टन्स स्मॉल आर फ्रॉम द ऍक्सिस ऑफ दॅट वायर. ओके, सो हियर इट इज ऍक्सिस. Point P is at distance
point P is at distance smaller from axis of cylinder, okay. Point P is at distance R from axis of cylinder or axis of wire बोल सकते हैं, axis of the wire, and let E is equal to electric intensity at point P, जे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. इलेक्ट्रिक इंटेन्सिटी at point P. E का आहे? E पॉइंटची इलेक्ट्रिक इंटेन्सिटी आहे. आता जसं आपण स्पियरचं डेरिवेशन केलेलं आहे तसंच आपल्याला इथं सिलेंडरचं देखील डेरिवेशन करायचं आहे. स्पियर मध्ये काय केलं होतं बघा, सुरुवातीला इलेक्ट्रिक फ्लक्स बाय गॉस थेरम काढलेलं होतं, त्याच्यानंतर इलेक्ट्रिक फ्लक्स बाय इंटिग्रेशन काढलेलं होतं. तसं इथं देखील काय करायचं आहे, इलेक्ट्रिक फ्लक्स बाय सुरुवातीला गॉस थेरम करायचा आहे आणि नंतर इलेक्ट्रिक फ्लक्स बाय इंटिग्रेशन फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे. मग आता गॉस थेरम अप्लाय करण्यासाठी आपल्याला एक गॉसियन सरफेस इथं काढावा लागेल आणि तो गॉसियन सरफेस म्हणजे काय असणार आहे, आता ते गॉसियन सिलेंडर असणार आहे पासिंग थ्रू पॉइंट पी. सो पी पॉइंट मधून पास होणार आपल्याला काय करावं लागेल, पी पॉइंट मधून पास होणारा आपल्याला एक सिलेंडर काढावं लागणार आहे. So this is the Gaussian cylinder which is passing exactly through point P. P पॉइंट मधून पास होणारा एक गॉसियन सिलेंडर आपण इथे ड्रॉ केलेला आहे. ओके, आणि याची लेंथ किती आहे, सपोज L इज द लेंथ. याची लेंथ किती आहे, दॅट इज L एवढी लेंथ आहे याची. ठीक आहे, तर हे आता कन्स्ट्रक्शन लिहावं लागेल. ड्रॉ ए Gaussian cylinder, okay. So this is Gaussian cylinder. Draw a Gaussian cylinder passing through point P and coaxial, म्हणजे दोघांचा ऍक्सिस काय असला पाहिजे, म्हणजे त्या वायरचा ऍक्सिस आणि या गॉसियन सिलेंडरचा ऍक्सिस दोघांचा ऍक्सिस सेमच असला पाहिजे. अँड कोॲक्सियल विथ चार्ज्ड सिलेंडर. कोॲक्सियल विथ चार्ज्ड सिलेंडर. ओके, ठीक आहे. आता या गॉसियन सिलेंडरवर हे जे आपण गॉसियन सिलेंडर काढलंय ना त्याच्यावरचं इलेक्ट्रिक फ्लक्स काढूया बाय गॉस थेरम. गॉस थेरम काय सांगतो की एखाद्या क्लोज्ड सरफेसवर इलेक्ट्रिक फ्लक्स किती असतं, आतमध्ये असणार आहे चार्ज इतकं. म्हणजे या गॉसियन सिलेंडरच्या आतमध्ये जेवढा चार्ज असेल तेवढंच याच्यावर काय होणार आहे, म्हणजे 1/ε0 टाइम्स जेवढा चार्ज असणार आहे तेवढं इथे इलेक्ट्रिक फ्लक्स क्रिएट होणार आहे. ओके, सो बाय गॉस थेरम नाउ, by Gauss theorem, electric flux over Gaussian cylinder is equal to 1/ε0 times charge inside cylinder. ओके, आता इथं ऑलरेडी काढले बघा, चार्ज इनसाइड सिलेंडर किती असणार, लॅम्बडा इंटू एल असणार, कारण याची लेंथ किती आहे, एल आहे, आणि चार्ज पर युनिट लेंथ किती आहे, लॅम्बडा आहे. तर एल लेंथ मध्ये चार्ज किती असणार आहे, लॅम्बडा एल. म्हणजेच
इथं काय येणार बघा, phi इज इक्वल टू 1 बाय इप्सिलॉन नॉट इंटू चार्ज म्हणजे येणार आहे लॅम्बडा इंटू एल. ओके, 1 बाय इप्सिलॉन नॉट लॅम्बडा एल. इथंपर्यंत लक्षात आलं का बघा, हा पार्ट खूप इम्पॉर्टंट आहे. ओके, सो गॉस थेरम नुसार एखाद्या क्लोज सरफेसवर फ्लक्स किती असतं, 1 बाय इप्सिलॉन नॉट टाइम्स चार्ज इनसाइड दॅट सिलेंडर. आणि चार्ज इनसाइड द सिलेंडर किती असणार आहे, लॅम्बडा एल असणार. तो ऑलरेडी इथं आपण लिहिलेला आहे. ठीक आहे, आता इंटिग्रेशन काढूया. नेक्स्ट आता इंटिग्रेशन काढूया. ऑल्सो इलेक्ट्रिक फ्लक्स इज गिवन बाय, इलेक्ट्रिक फ्लक्स इज गिवन बाय phi is equal to integration of E bar dot ds bar असतं. हा दुसरा एक इलेक्ट्रिक फ्लक्सचा इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे, तो तुम्हाला माहितीच पाहिजे. phi is equal to E bar dot ds bar. So therefore phi is equal to integration of E ds cos theta. हे कुठून आलं, कारण तुम्हाला व्हेक्टर मध्ये हे झालेलं आहे, ए बार डॉट बी बार म्हणजे ए बी कॉस थिटा असतं, तसं ई बार डॉट डीएस बार म्हणजे ई डीएस कॉस थिटा असणार आहे. वन्स अगेन यहाँ पे थीटा कितना आता है, थीटा इज इक्वल टू 0 आता है. थीटा 0 है तो कॉस थीटा मतलब कॉस 0 कितना आ जाएगा, 1 आ जाएगा. ओके, आता बघा इथं हा जो सरफेस आहे, हा जो कर्ड सरफेस आहे, कर्ड सरफेसवर समजा मी छोटासा एरिया डीएस घेतला, कर्ड सरफेसवर छोटासा एरिया डीएस घेतला, तर त्या डीएस ची डायरेक्शन म्हणजे एरियाला काढलेली परपेंडिक्युलर, आणि इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन म्हणजे डीएस बारची डायरेक्शन आणि ई बारची डायरेक्शन पुन्हा एकदा या सिलेंड्रिकल सरफेसला काय येतात, सेमच येतात. आणि त्याच्यामुळे थीटा, कारण थीटा म्हणजे काय आहे, ई बार आणि डीएस बार मधला अँगल आहे. थीटा म्हणजे काय आहे, ई बार आणि डीएस बार मधला अँगल आहे. ठीक आहे, ई बार आणि डीएस बार मधला अँगल, आणि त्याच्यामुळे दोन्ही सेम डायरेक्शन येत असल्यामुळे, कर्ड सरफेसला दोन्ही सेम डायरेक्शन येत असल्यामुळे थीटा 0 येतोय. आणि थीटा 0 म्हणजे कॉस थीटा किती येणार आहे, 1 येणार. ओके, and therefore I can write here phi is equal to integration of E ds फक्त येणार, कारण cos थीटाची व्हॅल्यू 1 आली. E ला बाहेर काढूया, E इंटू इंटिग्रेशन ऑफ ds येणार, E इंटू इंटिग्रेशन ऑफ ds, कारण E काय आहे, कॉन्स्टंट आहे. आता पुन्हा एकदा बघा, तुम्हाला सांगितलंय इंटिग्रेशन ऑफ ds म्हणजे काय, तर समेशन ऑफ ऑल स्मॉल एरिया डीएस, सगळ्या डीएस एरियाची सम केली तर त्याला काय म्हणणार आपण, इंटिग्रेशन म्हणणार आहे. आता बघा, बट इंटिग्रेशन ऑफ डीएस म्हणजे डीएस ज्या सरफेसवर आहे तो सगळा सरफेस एरिया, तो किती येणार आहे, 2 पाय आर एल येणार. 2 पाय आर एल कसं काय बघा, कारण डीएस कुठं आहे, या गॉसियन सिलेंडरवर आहे, हा डीएस आहे इथं, बरोबर आहे ना, दिस इज युअर डीएस. ओके, इंटिग्रेशन ऑफ डीएस म्हणजे काय असतं, डीएस ज्या सरफेसवर आहे तो सगळा सरफेस एरिया, हे लक्षात ठेवायचं. इंटिग्रेशन ऑफ डीएस म्हणजे काय, ज्या सरफेसवर डीएस आहे तो सगळा एरिया. आता सिलेंडरचा एरिया किती असतो, आता याची रेडियस किती आहे, आर आहे ना, म्हणजे या सिलेंडरचा सरफेस मी कट केला आणि सरळ केला तर आपल्याला रेक्टँगल मिळणार आहे. बघा, सिलेंड्रिकल एरिया जर मी काय केला, एका साईडनं कट केला आणि सरळ केला तर रेक्टँगल तयार होणार, आणि त्या रेक्टँगलची लेंथ किती असणार, 2 पाय आर एल असणार आहे. सॉरी, लेंथ किती असणार, 2 पाय आर असणार, आणि सर्कम्फरन्स म्हणजे लेंथ होणार ना, कट करून सरळ केलं तर. आणि हाईट म्हणजे हाईट किती आहे याची, एल इतकी हाईट आहे, म्हणजे हा एरिया जो येतो तो किती येतो, 2 पाय आर एल येतो. हे लक्षात आलं का बघा. ओके, सो हा जो सिलेंड्रिकल एरिया किंवा कर्व एरियाचा फॉर्म्युला असतो 2 पाय आर इंटू एल, 2 पाय आर इंटू एल. मग हे इथं प्लेस करतो, अँड देअरफॉर इंटिग्रेशन ऑफ फ्लक्सचा फॉर्म्युला काय येणार आहे, ई इंटू 2 पाय आर एल. सो दिस इज सेकंड इक्वेशन. This is your second equation. Second equation. ठीक आहे. मग आता फ्लक्सचे आपल्याला दोन फॉर्म्युले मिळाले, एक म्हणजे गॉस थेरमनं आणि दुसरं इंटिग्रेशननं. सो फ्रॉम इक्वेशन 1 and 2, फ्रॉम इक्वेशन 1 and 2,
इक्वेशन 1 आणि 2 काय येणार बघा, E इंटू 2 पाय आर एल इज इक्वल टू 1 बाय एप्सिलॉन नॉट लॅम्बडा एल. आता काय होणार, दोन्ही साइडचं लॅम्बडा अँड लॅम्बडा गेट एल अँड एल गेट कॅन्सल अँड देअरफोर E इज इक्वल टू फॉर्म्युला काय येणार बघा, लॅम्बडा डिवायडेड बाय 2 पाय आर इंटू इप्सिलॉन नॉट. 2 पाय आर फक्त RHS ला घेतलेला आहे, लॅम्बडा हे इथं ॲज इट इज आहे, लॅम्बडा डिवायडेड बाय. सो हा फॉर्म्युला असा लिहू शकतो मी, 1 बाय 2 पाय इप्सिलॉन नॉट. 2 पाय इप्सिलॉन नॉट जरा सेपरेट काढला आहे, इंटू लॅम्बडा बाय डिस्टन्स. सो दिस इज द फॉर्म्युला फॉर इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ड्यू टू चार्ज्ड वायर. इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ड्यू टू चार्ज वायर, हिचा फॉर्म्युला काय येतो, 1 बाय 2 पाय इप्सिलॉन नॉट लॅम्बडा बाय आर. ओके, लॅम्बडा बाय आर. तर या पद्धतीने हे डेरिव्हेशन येणार आहे. ओके, लक्षात येते का बघा. पुन्हा एकदा शॉर्ट मध्ये डेरिव्हेशन सांगतो. इन शॉर्ट पुन्हा एकदा डायग्राम काढतो. समजा अशा प्रकारे एक सिलेंडर आहे, चार्जड सिलेंडर. ठीक आहे, चार्जड सिलेंडर. तर याचा चार्ज पर युनिट लेंथ किती आहे, लॅम्बडा. हे अगोदर लिहायचं, चार्ज पर युनिट लेंथ किती आहे, लॅम्बडा. सो लॅम्बडा इज इक्वल टू क्यू बाय एल येणार. सो देअरफॉर क्यू इज इक्वल टू काय येणार आहे, लॅम्बडा एल येणार. ठीक आहे, आता चार्ज सिलेंडरच्या ऍक्सिस पासून काय आहे, स्मॉल आर डिस्टन्सला समजा पी पॉईंट आहे. तर पी पॉईंट मधून जाणारा काय करावं लागेल तुम्हाला, अगोदर गॉसियन सिलेंडर काढावं लागणार आहे. पी पॉईंट मधून पास होणारा गॉसियन सिलेंडर. ठीक आहे, ज्याची लेंथ किती आहे, सपोज एल आहे. ओके, तर सुरुवातीला बाय गॉस थेरम. गॉस थेरम काय असतं, 1 बाय एप्सिलॉन नॉट इंटू चार्ज इनसाइड द गॉसियन सिलेंडर. म्हणजे 1 बाय एप्सिलॉन नॉट चार्ज किती येणार आहे, लॅम्बडा इंटू एल येणार. हे झालं तुमचं इक्वेशन 1. त्याच्यानंतर इंटिग्रेशन ऑफ ई बार डॉट डी एस बार. पुढं काय लिहायचं, इंटिग्रेशन ऑफ ई डी एस कॉस थिटा लिहायचं. परंतु कॉस थिटाची व्हॅल्यू काय येते, 1 येते. सो इंटिग्रेशन ऑफ ई डी एस फक्त राहणार. त्याच्यामध्ये ई काय असणार आहे, सेम असणार, कॉन्स्टंट असणार आहे. ई बाहेर येईल, इंटिग्रेशन ऑफ डीएस येणार. आणि इंटिग्रेशन ऑफ डीएस म्हणजे सगळा सरफेस एरिया. ते तुम्हाला पाठ पाहिजे. सगळा सरफेस एरिया किती असतो, 2 पाय आर एल असतो. हा झाला दुसरा फॉर्म्युला. हे एवढं तुम्हाला व्यवस्थित लक्षात राहिलं की बाकी सगळं तुम्हाला येतं. मग हे दोन फक्त इक्वेट करायचं आहे. इक्वेट केल्यानंतर आपल्याला हा फॉर्म्युला मिळणार आहे फायनली, 1 बाय 2 पाय एप्सिलॉन नॉट लॅम्बडा बाय आर. सो इन दिस वे देयर इज अ डेरिव्हेशन. आता याच्यावरचा एक प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया. याच्यावरचा एक प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया. One question given in the book, textbook. Question is that length of a straight thin wire is 2 meter. Okay, there is a wire. It is 2 meter long. It is uniformly charged with positive charge. Wire आहे आणि त्याची लेंथ किती आहे, 2 मीटर आहे. Uniformly charged wire having length 2 meter and it is uniformly charged with a charge of 3 microcoulomb. म्हणजे या वायरवर चार्ज किती दिलाय, 3 मायक्रोकुलमचा चार्ज दिलाय. कॅल्क्युलेट चार्ज डेन्सिटी. फर्स्ट काय फाइंड आउट करायचं आहे, चार्ज डेन्सिटी ऑफ वायर काढायचं आहे. चार्ज डेन्सिटी ऑफ वायर, दिस इज द फर्स्ट थिंग. ओके, चार्ज डेन्सिटी. अँड सेकंड इज द इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ड्यू टू वायर. सेकंड फाइंड आउट करायचा आहे इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ड्यू टू वायर ॲट 1.5 मीटर हवी. वन 1.5 मीटर हवेला म्हणजे हे स्मॉल आर थोडक्यात दिलंय तुम्हाला. स्मॉल आर दिलंय 1.5 मीटर. 1.5 मीटर डिस्टन्सला इलेक्ट्रिक इंटेन्सिटी किती असेल हे फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे, तर आपला लॅम्बडाचा फॉर्म्युला, चार्ज डेन्सिटी ऑफ वायर म्हणजे काय करायचं आहे, 1चं सोल्युशन म्हणजे लॅम्बडा काढायचं आहे. लॅम्बडा म्हणजेच काय, लिनियर चार्ज डेन्सिटी असं त्याला म्हटलं जातं.
linear charge density. Linear charge density, lambda is equal to charge divided by the length. चार्ज किती आहे 3 into 10 raised to minus 6. 3 मायक्रोकुलम, मायक्रो म्हणजे 10 raised to minus 6 डिवायडेड बाय लेंथ किती आहे 2. सो लॅम्बडाची व्हॅल्यू येते 1.5 into 10 raised to minus 6. युनिट येणार आहे कुलोम पर मीटर. ओके, दिस इज द लिनियर चार्ज डेन्सिटी, that is 1.5 into 10 raised to minus 6. Second thing now. सेकेंड क्या निकालना है? इलेक्ट्रिक इंटेंसिटी निकालना है. इलेक्ट्रिक इंटेंसिटी, इलेक्ट्रिक इंटेंसिटी ड्यू टू वायर. इलेक्ट्रिक इंटेंसिटी ड्यू टू वायर, ओके, that is given by formula 1/2 pi epsilon naught lambda by distance. Okay, so this is the formula, you know this formula. Okay, आता इथं काय करूया, एक मॉडिफिकेशन करूया म्हणजे हे कॅल्क्युलेशन अगदी सोपं होईल. न्यूमरेटर डिनॉमिनेटरला 2 न मल्टिप्लाय करतो, तर काय होणार 2 डिवायडेड बाय 4 पाय एप्सिलॉन नॉट होईल इंटू लॅम्बडा बाय आर. ओके, न्यूमरेटर डिनॉमिनेटरला 2 आणि 2 न मल्टिप्लाय केलं म्हणजे न्यूमरेटरला 2 येणार, डिनॉमिनेटरला 4 होणार 2चं. असं का करणार? कारण आपल्याला 1/4 पाय एप्सिलॉन नॉटची व्हॅल्यू डायरेक्टली माहिती आहे आणि त्याच्यामुळे कॅल्क्युलेशन थोडंसं इझी होईल ना. सो ई इज इक्वल टू काय येणार बघा, हे 2 न्यूमरेटरचा ऍज इट इज ठेवतो आणि 1/4 पाय एप्सिलॉन नॉटची व्हॅल्यू असते 9 into 10 raised to 9. ओके, हे जर 2 न मल्टिप्लाय नाही केलं तर 1 डिवायडेड बाय 2 ची व्हॅल्यू, पायची व्हॅल्यू, इप्सिलॉन नॉट 8.85 into 10 raised to minus 12 ची व्हॅल्यू ठेवावं लागेल आणि त्याच्यामध्ये कॅल्क्युलेशन खूप जास्त होणार आहे. त्याच्याऐवजी जर 2 पाय एप्सिलॉन नॉटचं 4 पाय एप्सिलॉन नॉट केलं तर ते सोपं पडणार आहे. सो 2 ऍज इट इज 1/4 पाय एप्सिलॉन नॉटची व्हॅल्यू असते 9 into 10 raised to 9. लॅम्बडाची व्हॅल्यू आहे 1.5 into 10 raised to minus 6 डिवायडेड बाय डिस्टन्स देखील 1.5च आहे. ओके, 1.5 मीटर. So 1.5 get cancel and electric intensity is 2 into 9, that is 18 into 10 raised to 3 volt per meter. 18 into 10 raised to 3 will be the answer. Okay. So in this way solution will be there. तर हा न्यूमेरिकल लक्षात आला का बघा. दिस इज वन न्यूमेरिकल ऑन दी चार्ज्ड सिलेंडर. ओके, हा आता आपल्याला नेक्स्ट बघायचं आहे, दॅट इज इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ड्यू टू चार्ज्ड इनफायनाइट प्लेन शीट. आता हे झालं थर्ड ऍप्लिकेशन येणार आहे. ओके, वी आर गोइंग टू स्टडी नाउ थर्ड ऍप्लिकेशन. ऍप्लिकेशन 3. ऍप्लिकेशन 3. ओके, काय असणार आहे, एक थर्ड डेरिवेशन येणार. इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ड्यू टू charged infinite plane sheet. Charged infinite plane sheet. Electric intensity due to charged infinite plane sheet. ओके, हे कॅल्क्युलेशन आपल्याला आता करायचं आहे. तर हे कॅल्क्युलेशन कसं येणार बघा, तर त्याच्यासाठी आपल्याला एक प्लेन शीट अगोदर ड्रॉ करावी लागणार आहे.
So this is a charged plane sheet which is of infinite length. ओके, इनफायनाईट शीट आहे ही आणि याच्यावर चार्ज फॉर एक्झाम्पल पॉझिटिव्ह चार्ज किंवा निगेटिव्ह चार्ज काही असू शकतो. दिस इज चार्ज. आता या शीटच्या जवळ इलेक्ट्रिक इंटेन्सिटी किती असेल आपल्याला हे फाइंड आउट करायचं आहे. ओके, so this is a charged infinite plane sheet. So नेहमीप्रमाणे फर्स्ट सेंटेन्स, कन्सिडर a charged plane infinite sheet. Okay, let sigma is equal to surface charge डेन्सिटी. सिग्मा का आहे, सरफेस चार्ज डेन्सिटी आहे. ठीक आहे, म्हणजे सिग्मा म्हणजे काय असतं, चार्ज पर युनिट एरिया असतं. अँड देअरफॉर चार्ज इज इक्वल टू काय येणार आहे, सिग्मा इंटू एरिया येणार. कारण याला दिलेला जो चार्ज आहे तो सरफेसवर सगळीकडे युनिफॉर्मली डिस्ट्रीब्यूट झालेला असणार आहे. त्याच्यामुळं आणि इनफायनाईट प्लेन शीट असल्यामुळे त्याच्यावर चार्ज किती असणार, इनफायनाईट असणार. आपल्याला छोट्याशा ए एरियावरचा चार्ज जर पाहिजे असेल तर तो कसा काढावा लागेल, तर त्याच्यासाठी सिग्मा घ्यावा लागेल आपल्याला. सिग्मा म्हणजे काय, सरफेस चार्ज डेन्सिटी. सो सिग्मा इज इक्वल टू काय येणार आहे, क्यू बाय ए. सो क्यू इज इक्वल टू सिग्मा इंटू ए येणार आहे. ठीक आहे. आता वन्स अगेन गॉस थेरम जर आणि त्याचबरोबर ई म्हणजे काय, इलेक्ट्रिक इंटेन्सिटी नियर चार्जड शीट. चार्जड शीटच्या जवळ इलेक्ट्रिक इंटेन्सिटी किती आहे, सपोज ई आहे. ठीक आहे, ते आपल्याला फाइंड आउट करायचे. तर याच्यासाठी काय करावं लागेल, मला पुन्हा एकदा एक सिलेंडर काढावं लागेल गॉसियन, कारण गॉस थेरम अप्लाय करण्यासाठी आपल्याला गॉसियन सरफेस काढावा लागतो. बरोबर आहे ना, गॉसियन सरफेस लाईक दिस. तर हे गॉसियन सिलेंडर आपण इथं काढलेलं आहे, जे काय झालेलं आहे याच्यातून आरपार पास झालेलं आहे. ओके, दिस इज द गॉसियन सिलेंडर. या सरफेस मधून आरपार पास झालेलं हे गॉसियन सिलेंडर आहे. ठीक आहे, आणि हा जो पॉइंट आहे ते या पॉइंटला इलेक्ट्रिक इंटेन्सिटी किती आहे, ई आहे. पी इज द पॉइंट ऍट विच इलेक्ट्रिक इंटेन्सिटी इज टू बी फाइंड आउट. आणि याचा एरिया किती आहे, सपोज ए इज द एरिया. तर या पद्धतीने या शीट मधून पास होणार, ओके, शीट मधून आरपार पास होणार काय केलेलं आहे, इथे एक गॉसियन सिलेंडर ड्रॉ केलेला आहे.
दिस इज द सिलेंडर पासिंग थ्रू द शीट, ज्याचा एरिया किती आहे, ए आहे. ओके, बघा आता, ड्रॉ ए गॉसियन सिलेंडर having whose axis is perpendicular to sheet, perpendicular to charged sheet. ओके, तर चार्ज शीटला काय आहे, हा परपेंडिक्युलर आहे. ड्रॉ ए गॉसियन सिलेंडर whose axis is perpendicular to charged sheet and having cross sectional area having cross sectional area capital A. ओके, याचा क्रॉस सेक्शनल एरिया किती आहे, कॅपिटल ए इतका याचा क्रॉस सेक्शनल एरिया आहे. ठीक आहे. आता काय करूया, सुरुवातीला गॉस थेरमने इलेक्ट्रिक फ्लक्स काढूया. नाउ बाय गॉस थेरम यू कॅन अप्लाय गॉस थेरम. नाउ बाय गॉस थेरम इलेक्ट्रिक फ्लक्स फाय इज इक्वल टू काय येणार आहे, 1/ε0 टाइम्स चार्ज इनसाइड द सिलेंडर. या सिलेंडर म्हणजे या गॉसियन सिलेंडर वरच आपल्याला इलेक्ट्रिक फ्लक्स काढायचं. मग त्याच्या आतमधला फक्त चार्ज घ्यावा लागेल ना. म्हणजे आतमधला चार्ज म्हणजे कुठला चार्ज येणार बघा, एवढ्या एरियावरचा चार्ज, हा जो एरिया आहे इथे दाखवलेला आहे, एवढ्या एरियाचा वरचाच फक्त आपल्याला चार्ज घ्यावा लागणार आहे. ओके, चार्ज इनसाइड. सो फाय इज इक्वल टू 1/ε0. चार्ज किती असणार बघा, ए एरियामध्ये चार्ज किती असणार, सिग्मा ए असणार. ओके, 1/ε0 टाइम्स चार्ज इनसाइड म्हणजे काय येणार आहे, सिग्मा इंटू ए येणार. सो फाय इज इक्वल टू 1/ε0 सिग्मा इंटू ए. सो दिस इज इक्वेशन 1. हे झालं तुमचं इक्वेशन 1. ठीक आहे. आता इंटिग्रेशन काढावं लागेल. ऑल्सो इलेक्ट्रिक फ्लक्स is phi is equal to integration of E bar dot ds bar येणार. Phi is equal to integration of E bar dot ds bar.